मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। सकाळी तोफेच्या सलामीने घटस्थापना होऊन याला प्रारंभ होणार आहे। भाविकांनी सकाळपासूनच मंदिर भागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। भाविकांची मांदियाळी मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखी यांच्याकडून। ज्ञानेश्वर, आज नवरात्र उत्सवाला सुरुवात होते, कसं वातावरण आहे, भक्तगणांमध्ये कसा उत्साह आहे? आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होते आणि अंबाबाई मंदिरामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आणि भक्तिमय वातावरण असल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी आहे ते आज सकाळपासूनच आहे ते मंदिरामध्ये केल्याचं आहे आपल्याला दिसून येते। कारण आजपासून आहे ते शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। अंबाबाई मंदिरामध्ये सकाळी तोपेच्या सलामीनं घटस्थापनाचा विधी होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार आहे। महिला या मोठ्या प्रमाणात या देवीची उपासना करत आहेत, त्यासोबतच हे नवरात्रीचे उपवास सुद्धा करतात। त्यामुळे महिला वर्गाची उपस्थिती मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी आहे ते सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळते। देशभरातून भाविक मोठ्या प्रमाणात आहे ते मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत। आजपासून विविध विधी आणि परंपरागत ज्या परंपरा आहेत त्या मंदिरामध्ये या ठिकाणी पाळल्या जातात। पंचमीला जे आहे ते पोवाळ पंचमीच्या निमित्तानं पालखी त्र्यंबोली मंदिरामध्ये जाते आणि त्याचबरोबर नगर प्रदक्षिणा सुद्धा 2 वेळा होतात। त्यामुळे ह्या आठवड्यापासून आहे ते सगळीकडे आहे ते भक्तिमय वातावरण मंदिरामध्ये असणार आहे। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्या सुद्धा या निमित्तानं आपण प्रतिक्रिया आहे ते जाणून घेणार आहोत। तुम्ही कुठून आलाय, पहिल्याच दिवशी आज दर्शन घेतलंय, कसं वाटतंय? आम्ही डोंबिवलीवरून आलो आणि दरवर्षी आम्ही येतो, पण छान वाटतं पहिल्या दिवशी दर्शन घेतलं, ऊर्जा मिळते, जर चांगलं वाटतं दर्शन घेतलं अंबाबाईचं। खरं तर महिला मोठ्या प्रमाणात आहेत ते उपासना या नवरात्रीच्या करतायत आणि कलरच्या साड्या सुद्धा आहेत त्या नेहमीच परिधान करतात। आज पहिलाच दिवस आहे, पिवळी साडी तुम्ही परिधान करून आलाय, छान वाटतं ते पिवळी साडी नेसल्यामुळे आणि देवीचे जे रूप आहे ते बघायला प्रत्यक्षात छान वाटतं पहिल्या दिवशी आणि आनंद होतो आणि असे म्हणजे उत्सुकता असतं देवीचं दर्शन घेण्यासाठी पहिल्या दिवशी। दरवर्षीप्रमाणे येतो आम्ही, म्हणजे आम्हाला 6-7 वर्ष झाली असते आम्ही पहिल्या दिवशी येतो। 3.5 शक्तिपीठापैकी एक आहे हे अंबाबाईचं मंदिर आहे। नवरात्रीच्या निमित्तानं पहिल्या दिवशी तुम्ही दर्शन घेतले, काय एकूणच तुमची प्रतिक्रिया आहे, काय भावना आहेत? मी खूप वर्षांनी इकडे आले आणि नवरात्रीचा पहिला दिवस मला आज मिळाला आहे, त्याच्यावर मी खूप भारावून गेले आणि मला खूप छान वाटतंय, सुंदर वाटतंय आणि देवीला प्रार्थना करते की तिने मला नेहमी बोलवावं, दरवर्षी मला तिने इथे बोलवावं, तिची ओटी भरायला। इतकं सुंदर वाटतंय। खरं तर आता इथून पुढे सगळे उपवासाचे दिवस असणार आहेत, कशा पद्धतीने तुम्ही हे उपवासाचं नियोजन केले? दसरा असणार आहे, दसऱ्याचं नियोजन काय आहे? उपवास म्हणाल तर देवीची भक्ती करणं, माणसांचं चांगलं करणं, सगळ्यांशी छान छान वागणं, हाच एक चांगल्या प्रकारचा उपवास आहे। हो, उपवास तर मी नक्कीच करणार आहे, फलाहार आणि दूध घेऊन। दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटायचं, नामस्मरण करायचं, देवीची आठवण करायची आणि माणसांशी चांगलं वागायचं। मी सगळ्यांशी चांगलं वागीन हा संकल्प मी करते दसऱ्याच्या दिवशी आणि या नवरात्रीच्या दिवशी। आणि देवीला माझा नमस्कार आणि देवीने इथे कायम आम्हाला बोलवावं, तिच्या सेवेचा योग येऊ द्यावा हीच नम्रच्या तिच्या चरणी विनंती। नक्कीच, तर हे भाविक होते, या भाविकांच्या प्रतिक्रिया ऐकलं तर आपल्याला लक्षात येईल की देवीने नेहमीच आम्हाला सुख समाधान द्यावं, तिचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहावे यासाठी ही उपासना करत असल्याच्या या महिलांच्या प्रतिक्रिया आहेत। त्यांनी मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच आहे ते भाविक अंबाबाई मंदिरामध्ये सध्या दाखल होताना पाहायला मिळते आणि एक प्रकारचं चैतन्याचं, भक्तीचं आणि आनंदाचं वातावरण आहे ते 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या अंबाबाई मंदिरामध्ये पाहायला मिळत आहे। गार्गे, खरंय ज्ञानेश्वर, खऱ्या अर्थानं उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि दिवसागणिक या 9 दिवसांमध्ये हा उत्साह द्विगुणित होत जाणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर, तुम्ही बातचीत केल्याबद्दल। तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्या आहेत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।